जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. तुका म्हणे ते सुका का येऊनी, राहे समाधानी चित्ताची. करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. विडल पणुंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या. त्यांच्या गुरुपादाने कधी जावे स्तरो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरिती. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार याच्या अभंगातून माऊली ज्ञानोबरायांचं यथार्थ वर्णन करतात. विडल ताल मंथन संगीत गुरुकुल आयोजित ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा. या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, मृदंग सम्राट आणि सर्व कीर्तनकार सुद्धा ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात असे आमचे तुकारामजी महाराज पांचाळ. म्हणजे तुकाराम महाराजांच्या विशेष प्रेमातून, मैत्रित्वाच्या नात्यातून, जिव्हाळ्याच्या संबंधातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. महाराज असतील, महाराजांचा संपूर्ण परिवार असेल, महाराजांचे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्यावर प्रेम करणारा समस्त त्यांचा मित्रपरिवार, या सगळ्यांनी एकत्रित येऊन आयोजित केलेला हा अन्नदानाचा, ज्ञानदानाचा भव्य दिव्य सोहळा. विडल या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. गायनाचार्य आमचे भजन सम्राट प्रवीणदादा पठाडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी आमच्या तुकाराम महाराजांच्या भगिनी ताईंची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. या निमित्तानं सुंदर मृदुंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्राचे नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट ओम महाराज ननवरे त्यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट आमचे सचिन महाराज मुंडे त्यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, माझे अतिशय जवळचे मित्र, शिवचरित्रकार बालाजी महाराज बोराडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचं हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं जे काम करतायत ज्ञानदीप लाऊ जगी या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे सुरेश महाराज गावडे त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. तसेच आमचे जिवाळा चॅनलच्या टीमचे प्रमुख आमचे प्रसाद महाराज मरळ त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्यांना ऋषी भाऊ उपस्थित आहेत. तसेच परवा ज्यांचं कीर्तन झालं असे माझे मित्र माऊली महाराज कुठुळे यांचे पिताश्री आमचे कुठुळे दादा, माऊलींचे वडील सुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमच्या वारकरी संप्रदायावर जीवापाड प्रेम करणारे आणि माझ्यावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे पुण्यावरून उपस्थित झालेल्या आमच्या पिशेताई, कार्तिके गायकवाड नाव ऐकून आहे ना, त्यांच्या त्या सासूबाई आहेत आमच्या पिशेताई, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व आमच्या भगिनी असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि बदलून बदलून 3ऱ्या क्रमांकाला ह्या अभंगाचा नंबर लागला. तर मला मी जे घेईन तो कस काय झालाय बुवा, सर्व सुखाची घेतला त्याच्यावर नाही, परत मग कृपाळू उदार हे नव्हता तर मग अजून बरा स्टॉक होता, पण थांबलं ह्या जेव्हा 3ऱ्या चरणावर. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले. हो, आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे ज्ञानोबरायांच्या विषयीच्या अंतकरणातल्या भावना प्रगट करतात. माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण अलंकापूर नगरीमध्ये आलेलो आहोत. या आळंदी क्षेत्राचा महिमा असा आहे, ऐका, या जगाला विश्रांती देवाकडे आहे. जगाला जर विश्रांती घ्यायची असेल तर देवाकडे जावं लागतं, पण मोठ्या माणसाचं अवघड असतं. आपल्याला विश्रांती देवाकडे, पण देवाला जर विश्रांती घ्यायची असेल तर एखादं ठिकाण पाहिजे ना. नाम म्हणे देवा
रामा म्हणे देवा चला आता या ठाया देवा जर विश्रांती घ्यायची असेल तर आळंदीला यावं लागतं. हा या क्षेत्राचा महिमा आहे. अशा पवित्र अलंकापूर नगरीमध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत. पंढरपूरला जे जातात ते तर देवाला आवडतातच, पण अलंकापूरला येतात ते देवाला प्राणापेक्षा प्रिय. यात्रे अलंकापुरा जे येते ते आवडते विठ्ठला. अनेक वाक्य सांगतो. आतापर्यंत शास्त्राने असं सांगितलंय, चित्तजी नाही का, शास्त्र असं सांगतं की कीर्तनामध्ये समाधी लागते, कीर्तनामध्ये समाधी लागते असं शास्त्र सांगतं. पण समाधीमध्ये सुद्धा कीर्तन करता येतं हे ज्ञानोबाराने दाखवून दिलं. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करी तू, समाधी बैसला कथा कीर्तन करी तू, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत. कीर्तनात समाधी लागते हे विशेष नाही, पण समाधीमध्ये सुद्धा माझे ज्ञानोबा अखंड भगवंताचं संकीर्तन करत आहेत. आणि म्हणून त्या ज्ञानोबऱ्यांच्या समाधीतून लहरी बाहेर पडतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. तुकोबाऱ्यांच्या समकालीन एक घटना घडली. पांडुरंगाच्या दरबारामध्ये एका व्यक्तीने धरलं म्हणले मला पैसा कमवायचा आहे पण कष्टाशिवाय, आणि ज्ञान मिळवायचंय अभ्यासाशिवाय. लय हानत्यान लोक तुला. कष्टाशिवाय पैसा मिळन का? नाही ना. आणि अभ्यासाशिवाय ज्ञान मिळन का? ज्ञानोबा सांगतात अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ज्ञान विशेष. म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. या कारणे माझ्या ठाई अभ्यास मिळ असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुला म्हणे अभ्यास केलं तर ज्ञान आणि कष्ट केलं तर लक्ष्मी म्हणजे पैसा मिळत असतो. पण त्या व्यक्तीला अभ्यास नको होता आणि कष्ट नको तर पैसा पाहिजे, ज्ञान पाहिजे. तर पांडुरंगाच्या दरबारात धरलं उपोषण, आमच्या मागण्या मान्य करा. देवाने सांगितलं तुमचं मनोगत इथं पूर्ण होणार नाही, जाऊ म्हणले आळंदीला. आळंदीला ज्ञानोबाने सांगितलं सध्या हे कोर्ट बंद आहे म्हणले, जावा देहूला. देहूला गेल्याच्या नंतर तुकोबाने सांगितलं कुठून आला म्हणले आळंदीवरून. ज्ञानोबाने धरण्याकरी माझ्याकडे पाठवला. हे कळल्याच नंतर तुकोबाण्याच्या डोळ्यातून आनंदासुराच्या धारा लागल्या. काय माझ्या ज्ञानोबाने उणे, काय ज्ञानेश्वरी उणे, तेही पाठविले धरणे. ते परिपूर्ण आहे स्वयंमुळी आणि त्यांनी माझ्याकडे पाठव. ऐका बरं का, ज्ञानोबारांनी धरणे करी तुकोबारांकडे पाठवला म्हणजे एक संत दुसऱ्या संतांचं महत्व वाढवत असतात. हे संतांमध्ये जमतं, महाराजात नाही. दोन महाराजांचं जमत आहे का सध्या? एक म्हणतं त्याला काय येतंय, दुसरा म्हणतो त्याचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. लोक म्हणतात दोन्ही मूर्ख आहे, चल चंद्रभागेत आंघोळ करायला. लोक आपल्या पुढची तो त्यांच्यामुळं आमच्यातल्या ते मी नीट राहिलं पाहिजे. ज्ञानोबारांनी धरणे करी तुकोबारांकडे पाठवल्याच्या नंतर तुकोबारांच्या लक्षात आलं की ज्ञानोबारांनी धरणे करेल इतका मी मोठा नाही. काय त्या ज्ञानोबारांचं विशेष आहे? ज्ञानियांचा गुरु राजा महाराज मनते ज्ञानदेव तुम्हायसे. आणि मी कसा आहे, मज पामर आहे काही थोर पण पायाची वाहन पायी बरे, मी सर्वसामान्य. तरी ज्ञानोबारांनी धरणे आणि त्या धरणे करायला तुकोबाने उपदेश दिला. राजा, ज्या आळंदीवरून तू देहूला आला त्या आळंदीचा महिमा तुला सांगतो. ज्या ज्ञानोबारांच्या दरबारात तू धरणं होतं त्या ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये काय आहे? अभंगाच्या पहिल्या दया
करील ते काय लोके महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, ज्या ज्ञानोबरांच्या दरबारातून तो आला, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, त्या ज्ञानोबरांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ. काय बोलता महाराज, सोन्याचा पिंपळ? आयुष्य गलवारी करता करता अजून सोन्याचा दिसला नाही. दिसला सोन्याचा पिंपळ आपल्याला कधी? कस काय तुकोबारे म्हणतात जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ? आपल्याला जर सोन्याचा दिसला असता तर आपण ठेवलाच नसता. दर्शनाला जा पान फूल फांद्या आपण ठेवले असत्या का? खोडा सहित आणला असता राव. सोन्याचा पिंपळ या शब्दाचा अर्थ त्या शब्दाचा भावार्थ घ्यायचा आहे. लक्षार्थ वेगळा आणि भावार्थ वेगळा बरं का. त्याच्यातला काय काय फरक कळत नाही मला. एक जणाची म्हातारी आजारी होती, ते डॉक्टरने औषधाची बाटली सांगितलं, म्हणे जा म्हाताऱ्याला औषध हलवून द्या. ती घरी आलं आणि म्हातारी पोत्यात घातली. इकडून हिंजाडा इकडून म्हातारी उचलून आपटली. मी म्हणलं का म्हातारीच्या मुळा उठला? महाराज लोकांना दुसऱ्याचं चांगलं हो असं कधी वाटत? अरे मला झालं काय? मला डॉक्टरनी सांगितलंय म्हातारीला औषध हलवून द्या, बाटलीला हलवाय सांगितले, म्हातारी जशी असं तशी ठेव. म्हणजे लक्षार्थ वेगळा आणि भावार्थ. तसं सोन्याचा पिंपळ म्हणजे सोनं फक्त धातू याचा अर्थ नाही घ्यायचा का? नाही. सोनं या शब्दाचा खरा अर्थ आहे सुख. ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये सुखाचा पिंपळ आहे, सौख्याचा पिंपळ. माणसं बोलता बोलता म्हणतात एखादा लय चांगला जगला, त्याच्या जीवनाचं सोनं झालं. सोनं झालं या शब्दाचा अर्थ आनंदी जीवन झालं. तसं सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. विडालं सांगा, ज्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर ज्ञानोबरांसारखं सोनं महाराष्ट्राला मिळालं, मग तो पिंपळ सोन्याचाच नाही का? 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या आणि मग ज्ञानोबरांच्या अवताराचं प्रागट्य झालं. मग ज्या पिंपळाच्या कृपेने निवृत्ती दादा ज्ञानोबा सोपन काका मुक्ताबाईचा अवतार प्रगट होतो, सोन्याचाच म्हणायचा नाही का? पण आईची बी साथ नाही बरं का. 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या त्यावेळेस ज्ञानोबा ही उगत नाही शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ. अगोदर आई वडील सात्विक असावे लागतात, तर तसे विचार संस्कार पुढच्या पिढीमध्ये परावर्तित होत असतात. विडावलं आता जर जुनी पिढीच बिघडली तर नव्या पिढीने आदर्श कोणाकडून घ्यायचा? कीर्तन एका गावात गेलो, वारीच्या अगोदर एक पोरग माझ्या समोर आलं, गुटक्याची पुढे माझ्या समोर फुडीत होतं. म्हणलं खाणं चांगलं नाही. ते म्हणा गप बसा, बापाला भेट नाही तुम्हाला भेटतो काय? म्हणलं कुठे याडपटाच्या नादी लागत. तेवढ्या त्याचा बापाला त्यांनी मुठी दाबल्या आणि मुठी मागं लपिवल्या. म्हणलं तू तर नाही म्हणत होता बापाला भेट नाही, का बिहाला? बिहलं म्हणून मुठी लपिवलं नाही, ह्याच्यात निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपिवलाय. किती अवघड परिस्थिती. काय आदर्श घ्यायचा जुन्या पिढीकडून नवीन पिढीने? पहिलीतला पोरगण घाण घाण शिव्या देत होता आणि शेजारी सांगले पोराला काहीतरी चांगलं शिकवा, आता शिक. पहिले जाते घाण घाण शिव्या देते. आई म्हणजे गबस, लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या, मोठं झाल्या दिन की चांगले चांगले शिव्या. म्हणजे हे आताचे माता पिता, ह्यांना कसं म्हणावं धन्य माता पिता तयाची. आईची साथ नाही आणि मग ज्ञानोबरायांचा अवतार आहे. 1.25 लाख पिंपळाला प्रदर्शना घातल्या जर ज्ञानोबरा येत असतील तर तो पिंपळ खऱ्या अर्थानं सोन्याचाच आहे. विडवलं सोन्याचा पिंपळ दारात हे झालं सामर्थ्य. काय काय माणसाकडे सामर्थ्य पण ते बळीवंत नसतात. ज्ञानोबरायांचं बळ अंगी आईसे बळ रेडा बोले. रेडा वेद बोलतो काय? सामान्य पावर आहे का? पैठण मध्ये ठेवला विडा. ज्ञानोबरा तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबरा म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबा म्हणले ज्ञाना तुझ्या तोंडात पुढं पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा, तो पंडित झाला येडा. त्याची अक्कलच बंद झाली हो. आणि तो रेडा सुद्धा म्हणला की मी ज्ञानोबरांना सोडणार नाही. रेड्याने सुद्धा माऊलीला सोडलं नाही. हे आताच्या रेड्यांना कधी कळायचं? माऊलीच्या महागाला आणि आळेगावामध्ये रेड्याला समाधी दिलेली ऐका. कधी गेले त्या मार्गात समाधीचं दर्शन घ्या. आळेगावात गेल्यावर देवाचं संताचं कुणी दर्शन घेईन, तिथे गेल्यावर रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं. आणि तिथे गेल्यावर रेडा नाही म्हणायचं, रेडेश्वर महाराज. नुसता रेड्या म्हणल्यावर हानत्यान. ते गाव म्हणतं ते रेड्यामुळे आमचं जगात नाव गेलं, तुम्ही रेडा म्हणता काय? श्री रेडेश्वर महाराज प्रसन्न. रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं. अंगी आईसे बळ रेडा बोल. रेडा काय सोपा काय? लय जड आहे म्हणे ती. सगळ्यात जड. तो जडाचा बादशाच आहे.
रस्त्यावर जर उभा राहिला 3 किलोमीटर रांग लागेल पण ती जागच्या जागा सोडणार नाही. लोखंडाची ताण खापकन पाठीत घालीन तेव्हा नुसतं माग वळून बघतं जगात काय चाललंय. अहो ती निर्बुद्ध आहे. तुका म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहून दगड बरे देवा. दगडापेक्षा मी बुद्धी जड आहे. सर्कस मध्ये सगळे प्राणी दिसतील, रेडा दिसल का? शिकवणारा येडा होईल पण रेडा शिकणार नाही. असा रेडा वेद बोलतो. काय काय माणसं म्हणली महाराज तुम्ही खोटं बोलताय. रेडे नावाची माणसं होती आणि ती वेद बोलली. निळोबरांच्या कानावर ही चर्चा केली आणि त्यांनी डायरेक्ट सांगूनच टाकलं. महिषा पुत्र मुखी बोलवणे माझ्या पुत्रा मुखी बोलवणे चालविले भीती बैसनिया 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 नोहे हात महिमा कथा बैसनिया बैसनिया नोहे असा म्हणे महिमा महिषापुत्र मुखी बोलवणे श्रुती चाल विने विनती वैसोनिया. रेडा वेद बोलतो हे ज्ञानोबरांचं सामर्थ्य. अंगी आईसे बोल रेडा बोले. काय माझ्या ज्ञानोबरांचा महिमा. आज लाखो वारकरी आज आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरांचं दर्शन घेण्यासाठी का वेड लावले ज्ञानोबरांनी या महाराष्ट्राला माझ्या. आणि संजीवन समाधी सोहळा याचा अर्थ ज्ञानोबरा अजूनही आहेत. तुम्ही आम्ही मान्य करू यात नवला शास्त्रज्ञाने सुद्धा मान्य केलं. 40 वर्षापूर्वी आळंदी क्षेत्रामध्ये घडलेली घटना माणसाच्या हृदयाच्या जे ठोके पडतात त्याच्यातून लहरी निर्माण होतात. त्या लहरी मोजण्याचं यंत्र शास्त्रज्ञाने आळंदीमध्ये आणले. म्हणजे ज्ञानोबरा आहेत माणसं तर आम्हाला समाधीचं चेकिंग करायचंय. ECG काढला असेल ना ज्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी त्याचे रेषात का त्या लहरीत यंत्र घेऊन आली आळंदी. वारकऱ्यांना विश्वास होता संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा. म्हणजे 50-50 होती का मधली कंपनी. 2-4 पुस्तक वाचून या देवानी करणारे सध्या लय वाढले ते तसले. खरंच ज्ञानोबरे असतील का? तुकोबरांनी वैकुंठ गमन केलं मग विमान कुठं उतरलेलं म्हणलं तुझ्या बापाच्या रानात. एक मला हरिपाठात काय तुझ्या आजीचं चरित्र आहे. हरिपाठात काय पुण्य दुसरं काय काही प्रश्न करते. एक मला कीर्तन करताना धोतर का घालता मग काय बरमुड्या करू का? एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मुगे आती नाही. म्हणून आता सांगताच काय लय तऱ्हेचे भेटत त्यात म्हणून नमुने. एकदा माझा कीर्तन विषय झाला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट त्याला ज्ञानोबरांची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनन उपजे पाहिजे त्याची देखील दर्पण आधारे. आरशात बघाल तेच दिसतं जमनीत पेरल ते चुकवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपल्या मला भेटला तुमचं लय चुकलं. म्हणलं काय झालं बा? मला पेरल तसं उगवतच नाही. कसं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाची शेंग माहिती ना आज शेंगदाणा वर त्याला फोलकटे. मी मला आलाय शेंग डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे टरफल्याचा काय संबंध आहे? उत्तर द्या. मला हलू न दे ना. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी ने. चहा प्यायला घरी नेलं मी म्हणून सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो त्यांना असा कपाट चहा ना मला दार. म्हणलं हा मला फक्त चहा. ते मला चहाचं बिस्किट नाही. म्हणलं बिस्किटाचं जाळ कर. कप बी नको नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? ते म्हणलं तुमच्या कुठं ना दिला का? मग तुला आधी कळत नव्हतं का? समाधान असाय. अनंत वाचाळ बरळ ते बरळ तया कायचा गोपाळ अनंत बुद्धीची तरंग क्षणा क्षणा पालटते रंग. अशी माणसं आणि त्यांना बाकीच्या धर्म नाही. बघ हिंदू धर्म म्हणलं की खपल्या काढायला तयार. तुमच्या धमक आहे तर बाकीच्या धर्माच्या नादी लागा ना. वारकरी हिंदू धर्म राम कृष्ण ह्यांच्यावर तुम्हाला झोड उठवाय जमतं का? विघातक प्रवृत्तीची माणसं वाढली हो. आणि त्यांच्यामुळे खरेला त्रास. स्वतः वारी करणार ज्याने वारी केली ना त्याला नीट बोलणार. एखादा आला माऊलींच्या समाधी सोहळ्यात लाखो वारकरी बघितले. इंद्रांनी स्नान केलं मनात परिवर्तन झालं. घातली माळ गेलं गावात. गावकऱ्यांनी गप माराव का नाही? त्याला टोचून बोलतात थपला काय बुक्का रेटला काय गंज. आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडा ज्ञानेश्वरीन आळंदीन दिहून पंढरीन पैठण त्र्यंबकेश्वरन चार दामन काशीन रामेश्वरन काशीन गयान मथुरन आयोधन द्वारकान वृंदावन
ते म्हणतो नसती घात्याचं बरं झालं असतं. कुठून दुर्बुद्धी सुचलो गंधावाल्यांच्या नादाला लागलो. ते एरी जातं उलटी बुडी घेतात माळ पाण्यात सोडतं वर आले म्हणतं पावताना गेले ना तो काढली ती निघत नव्हती. तुला उलट्या बुड्या कुणी घ्यायला सांगितलं होतं रे का नाही असंच आहे म्हणा. तसं सगळ्यांनाच माय बाप या गोष्टी विश्वास आहे असं म्हणले. बघू आता काय होते. लहरी मोजण्याचं यंत्र पिंपळापाशीच यंत्र ओपन केलं. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळापाशीच काटा 35 वर गेला. अरे म्हणजे समाधीत अजून बरीच लांब इथंच काटा 35 वर. हळूहळू हळूहळू पुढे गेले. ऐका समाधी यंत्र ठेवलं. दरवाजा बंद केला. सगळे बाहेर आले. 10 मिनिटांनी दरवाजा उघडून बघितला. यंत्र फुटलं होतं. यंत्राचा स्फोट झाला. बाकीच्याने विचारले असं कसं काय झालं. शास्त्रज्ञांनी सांगितलं ज्ञानोबरांच्या समाधीतून इतक्या लहरी बाहेर पडतायत की ती मोजण्याची ताकद आमच्या यंत्रामध्ये. आम्ही 100 पर्यंतच मोजू शकतो. इथं अनंत लहरीत. आणि पुढचा ऐका ज्याला विश्वास नसल आळंदीवरून ज्ञानोबरा पंढरपूरला निघाले की ज्ञानोबरांच्या मंदिराला कळस हलतो. ही ज्ञानोबरांची ताकद आहे. त्या लहरीमुळं कीर्तन संपल्या. युट्यूबला टाका माऊली प्रस्थान 16 सगळ्या न्यूज चॅनल चित्रीकरण केले. सगळे सोशल मीडियावरचे व्हिडिओ. कळस हलतोय. त्या लहरी त्या कळसाला प्राप्त होतात आणि त्या सुद्धा सांगतात की माझे ज्ञानोबराय पंढरपूरला निघाले. काय ताकद आहे. निर्जीव कळस हलतो. तुकोबराय वैकुंठाला निघाले की नांदुरकीच्या झाडाचा पाला नाही झाड हलतय झाड. तुका बैसला विमानी संत पाहती लोचनी. ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. काय ताकद आहे. रेडा वेद बोलतो. कळस हलतो. अहो चांगदेव शरण आणणं म्हणजे काय बोलायची गोष्ट काय. आधी लय रगेल म्हातार होतं. ती काय सोपं आहे का काय. ते पावर बी तशीच होती म्हणा. ती काय फुकट शायनिंग हानीत नव्हतं. वजनदार माणूस होता चांगदेव. हातात होता नागन बसा होता वाघ. पण ज्ञानोबराय भिंती बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडले आग. मुक्ताबाने चांगदेवाचा शांत केला राग. आणि मुक्ता म्हणली चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. ते म्हणला आई आता मागायचा राहिलाच कुठं भाग. गुरुपुत्र मुक्ताईचा गुरुपुत्र सुद्धा म्हणावं लागलं की खऱ्या अर्थानं आज माझा पुनर्जन्म झाला. 14 वेळा यमाच्या थोबाडीत हाणलं होतं. म्हणजे काय सामान्य यम पकडा आले की समाधी लावायचे. यम म्हणायचं आपलं गिराक नाही गेले माघारी परत समाधीतून माघारी 14 वेळा. पण मुक्ताबाईला आईचा दर्जा दिला. आणि एक पुढचं सांगा चांगदेवाला ज्ञानोबराय सुद्धा उपदेश करू शकले असते पण माऊलीने उपदेश केला नाही. मुक्ताबाईला सांगितलं मुक्ता ही तुझी जबाबदारी. आता हे भावाचं बहिणीवर असलेलं प्रेम ही पहिली बाजू झाली. आणि आता दुसरी बाजू ज्ञानोबराय ताटीचा दरवाजा बंद करून आत बसलेले. तर ज्ञानोबराय ताटीचा दरवाजा उघडून बाहेर यावेत म्हणून ज्ञानोबरांना असं उपदेश करण्याची ताकद माझ्या मुक्ताबाईमध्ये आहे. नित्य
मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे मुक्ताबाईचं भावावर असलेलं प्रेम, हे बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. आणि बहिणी आता बहिणी राहिल्या नाहीत, लाडक्या बहिणी झाल्यात. तुम्ही काय नुसत्या बहिणीत होईत? 7:30 घेऊन कीर्तनाला आलायत, वाऱ्याला आलायत. मुख्यमंत्र्याच्या बहीण म्हणजे काय? आणि बहिणीने तर पुरा कार्यक्रमच करून टाकलाय. इतक्या दिवस मी फक्त ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया. ह्यांची किती येडी माया आहे हे आता 2-4 दिवसापूर्वी कळालं राव. आयुष्यभर मालकाचं खाल्लं पण त्यांचं सुद्धा ह्यांनी ऐकलं नाही. पण भावाने 1.5 दिलं तर दाबून शिक्का आणला यांना. परवा म्हातारी मला भेटली तर वारेला आल्यावर काय म्हणजे महाराजाचा पुढचा हप्ता कधी यायचा म्हणलं दम काढ ना जरा. आणि आता 21 त्यांचं तर सरकार आधी बसू दे ना, त्यांचं सीएम डिशन त्यांचा गोंधळ मारण्याचा चाललाय. आणि तुझं कुठे 21च्या लगेच मिळते पण थोडं थांब. माणसाला अपेक्षा तू लाडकी बहीण दाजी मेला कागद वागू वागू जाशी तू त्याला वाटायचं तेवढं आपल्याला प्यायला फियला होते आणि रुपडी सुद्धा येणार नाही ते तुम्हाला. त्यांनी स्टॉक मध्ये ठेवल्यात त्यांचं लय भावप्रेम असं. संसार बघा किती चिकटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरीच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला काळ्या करताना, माहेरला जाताना, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला विडे वडाय मिळाला आणि तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का? हा रांगत जाताना सांगत येतात खायचं एकाचं घायचं एकाचं. आणि वरून मालकाला साडी दाखवते भाऊ बिजाला भावाने घेतली. तेव्हा बी म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होते जरा चेकिंग करीत जा. हे बहीण भावाचं प्रेम आणि टिकवा. बहीण भावाचं प्रेम आता राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावते पैसे फेकन मग सहीला येऊ. बऱ्याच बहिणीनं भाऊ कोर्टात खेचण्यात येईल. पैसा गवून विषय नाती टिकवा विडल. बहीण भावाचं प्रेम ज्ञानोबाने जगाला दाखवलं. म्हणून मुक्ताबाईला ज्ञानोबाने पुढे केलं चांगदेवाला तुम्ही उपदेश द्या. चांगदेव शरण येतात. रेडा वेद बोलतो. दारा सोन्याचा पिंपळ आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर रेडा सुद्धा वेद बोलतो. मग हे सामर्थ्य ज्या ज्ञानोबाऱ्यामध्ये आहेत ते ज्ञानोबाऱ्या काही करू शकतात. कधी हो लोगे महाराज हो हो कधी लोगे
वाजते टाळ्या हो लोके महाराज चला हात घाला जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी काही करू शकतात पण नेमय परी पाहे बीज शुद्ध अंगी शुद्ध बीज असेल तर विडवलं माऊली महाराज कुठोळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोज त्यांची या ठिकाणी सेवा झाली. मी सुरुवातीलाच बोललो महाराजही उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. विडवलं काही करू शकतात पण अट परी पाही बीज शुद्धांगी. आणि शुद्ध बीज या शब्दाचा अर्थ आहे मनाची सात्विकता. मनाची सात्विकता असेल तर ज्ञानोबरांची कृपा होईल. तू म्हणतात महाराज काही करू शकतात, मोक्ष देऊ शकतात का? मोक्ष नाही, पंगत आहे. जयाने गातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबरांकडे फक्त मोक्ष आहे, देवाकडे मोक्ष आहे, ज्ञानोबरांकडे मोक्षाची पंगत आहे. आणि पंक्तीमध्ये भेदभाव नसतो. का समर्थाच्या पंक्ती भोजने तळल्या वरल्या एकची पक्वानी. ज्ञानोबरांकडे मोक्षाची पंगत आहे. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर, समाधीवर डोकं ठेवल्याच्या नंतर ज्ञानोबरांकडे एकच मागणं करावं, माऊली मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहेत. काय मागण्याची गरज आहे? त्यांना सांगण्याची गरजच नाही. त्यांना न सांगता आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या भावना कळतायत. फक्त मी तुमचा आहे म्हणा.
आपल्याही आयुष्यावर आपल्याही जीवनावर ज्ञानोबा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ते काही करू शकतात. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी मोक्षाची पंगत आहे. आणि सगळ्यात ज्ञानोबांचा विशेष जर कोणता असेल तर मेळविली मांदी वैष्णवांची मांदळी एकत्र केली. 18 वगड जातीला सर्व वारकरी समाज एका छत्राखाली आणला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजगोपाळा शिला हे वाटी. आणि एकीला किंमत आहे. आजी वारीतून काय प्रतीक आहे महाराष्ट्राला? कशाचं दर्शन आहे? वारकरी संप्रदाय एक आहे याचं हे दर्शन आहे मायबाप. हे एकीच प्रतीक आहे. सध्या दुसरीकडे माणसं एकच होत नाही. कीर्तन एवढं एक ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा दरबार राहिला नाही तर बाकी सगळीकडेच राड आहे. सभेला बी लोक पैसे देऊनच गोळा करावं लागतात. ती बी परत बोंबाल त्यात 500 ठरलं होतं 300 रुपये रोजाने दिलं. म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचा कार्यक्रम वाजवून टाकला. लोक येतातच आहे कुठं मायबाप. निमंत्रण असलं तरी लोक लागणार जात नाहीत. इतकी लोक फुगीर आहे. पण वारी जर म्हणलं की आतुरताच लागते की चला चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. हे ज्ञानोबरांनी महाराष्ट्राला पाडलेली भुरळ विडवलं. मेळविली मांदी वैष्णवांचे सर्व समाज एकत्रित केला. म्हणून ज्ञानोबा आपल्या वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आहेत. ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबा मुख्यमंत्री. नामदेव महाराज परराष्ट्र मंत्री. नामातयाचा किंकर ज्यांनी केला हा विस्तार वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी पंजाब प्रांतापर्यंत केला ते परराष्ट्र मंत्री. संत जनाबाई राजशिष्टाचार मंत्री. चाल पुढं कोणी मनाचे माग कोणी मनाचे सांगण्याचा अधिकार जनाबाईला राजशिष्टाचार मंत्री. जगद्गुरु तुकोबऱ्या संरक्षण मंत्री. तुकाराम नाम घेता कापे यमापासून संरक्षण तुकोबऱ्या संरक्षण मंत्री. नाथ महाराज सांस्कृतिक मंत्री. आपल्या संपूर्ण संस्कृतीचं दर्शन नाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते सांस्कृतिक मंत्री. आणि कृषी मंत्री संत सावता महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं मंत्रिमंडळ बरं. 700 वर्षापूर्वी एक मिटिंग झाली त्याच्यावर परत मिटिंगच नाही. अजूनही संप्रदाय वाढतच चाललेला आहे माय. हे ज्ञानोबारायांचं वैभव ज्ञानोबारायांची मेळविली मांदी वैष्णवांचे सर्व समाज एकत्रित केला त्याचं हे दर्शन आहे. आणि म्हणून मोक्षाची पंगत वारकरी समाजांची वैष्णवांची मांदेळे एकत्रित केली. रेडा वेद बोलवण्याची ताकद दारा सोन्याचा पिंपळ हे त्यांचं ऐश्वर्य झालं सामर्थ्य झालं. आणि अशा ज्ञानोबारांच्या दरबारात जर आपण आलो तर आपल्या सुखाला काहीच ऊन पडणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणते
रते गाया लोके सुका काय होणे रहे समाधानी चित्ताच्या सुखाला होणं नाही आणि आपल्याही अंतकरणाला आपल्या चित्ताला समाधान प्राप्त झाल्या शरणाने हा ज्ञानोबऱ्यांचा दरबार आहे. म्हणून कायेनं वाचन ज्ञानोबऱ्यांची सेवा घडावी. उद्या माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. काय माणसाच्या आयुष्याची सार्थकता असावी. आयुष्याची लांबी किती आहे याला किंमत नाही, आयुष्याची खोली किती याला किंमत आहे. 22च वर्षात ज्ञानोबऱ्यांचं जीवन आहे, पण शेवटी देवाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू यावेत आणि देवानं सुद्धा म्हणावं की धन्य धन्य जयाचे कुशी
ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी मातेच्या मुखातून उद्गार बाहेर पडावेत की त्या मातेची कुस पवित्र की ज्या कुशीमध्ये ज्ञानोबराय वाढले. कशासाठी आयुष्याचा 8 तास देव मिळाव म्हणून. पण ज्याच्यासाठी आयुष्यभर 8 तास केला तो देव जर शेवट आपल्या सोबत असेल तर काय ते आयुष्याची सार्थकता. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसवया. एक हात निवृत्ती दादा धरतात आणि दुसरा हात भगवंत धरतायत. काय आयुष्यात अजून ह्या जीवन जगण्याचा कळस आहे हे ज्ञानोबरायांचं सामर्थ्य आहे. आणि अशा माऊलींच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण हा सुंदर सोहळा संपन्न करतो. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारती मंडळी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवचरित्रकार आमचे माऊली महाराज कोठोळे त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभलेली आहे. आणि बालाजी महाराज असतील, माऊली महाराज असतील, ही सर्वच आमचे अतिशय जिवलग मित्र मंडळी आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचं प्रेम आमच्या तुकाराम महाराजांनी जिंकलेलं आहे. म्हणून त्यांनी फक्त एक फोन केला की सगळे नामवंत कीर्तनकार इथं सेवा करण्यासाठी येतात, हे मैत्रीचं नातं जपण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये तर मृदंग क्षेत्रामध्ये तर त्यांचं नाव आहेच, पण आळंदीमध्ये सुद्धा त्यांचा विशेष दबदबा आहे. तुकाराम बाबा पांचाळ म्हणलं की माणसं जरा जय हरीच घालणार अगोदर असे. आणि लय मोकळा स्वभाव, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असे आमचे तुकाराम महाराज. त्यांच्या विशेष प्रेमातून ही सेवा आली. महाराजांच्या भगिनी त्यांनीही सुंदर या ठिकाणी गायनाची साथ केली. ताईंना मनापासून मी धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांचे आभार. माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊंची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य कर्जत तालुक्यामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं भव्य दिव्य मंदिर आणि भव्य आश्रम परिपूर्ण झालेला आहे. आदरणीय आमच्या पिशेताई त्यांचे सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि सगळ्यात विशेष आजचे जे अन्नदाते आहेत ते सुद्धा सर्व या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी टाळी. आणि आमच्या तुकाराम महाराजांनी ते सुद्धा प्रेम जिंकलेले. परिसरामध्ये सगळे अगदी जेव्हा उलट नंबर लागलेत महाराज आमची पंगत घ्या. आणि हे सगळे रती महारती समाजकारणातील, राजकारणातील सगळे वजनदार व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद आभार मानतो. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणी उठू नये. ज्ञानेश्वर तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी